वाचनालयामुळे येणाऱ्या पिढीला पोषक मार्गदर्शन मिळते. PDO आसिफ पठाण, पांगीर येथे वाचनालयाचे उद्घाटन. आज सर्वत्र मोबाईलचा मोठा दुष्परिणाम झाल्याचे दिसते. मोबाईलमुळे तरुण पिढी वाईट मार्गाला लागत आहे. प्रत्येक माणूस दिवसातून 5 तास मोबाईलमध्ये घालवत आहेत. याचा विचार केल्यास वर्षातून 1800 तास मोबाईलकडे जात असल्यामुळे याचा मानवावर मोठा परिणाम होत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात वाचनालय होणे गरजेचे असून या वाचनालयामुळे येणाऱ्या पिढीचा पोषक विकास होईल असे प्रतिपादन चिखलवाड ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी आसिफ पठाण यांनी व्यक्त केले. ते पांगीर येथे नूतन वाचनालयाचे उद्घाटन व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते. प्रारंभी स्मिता शिंदे, संगीता खोत, संध्या राणी नाईक, शेवंती उरकाडे व मालुताई परीट यांच्या हस्ते वाचनालय इमारतीचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, अध्यक्ष धनाजी पाटील, ज्येष्ठ नागरिक सुरगुंडा पाटील यांच्या हस्ते फीत कापून वाचनालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पठाण पुढे म्हणाले, चिकोडी तालुक्यात 16 ग्रामपंचायतीत वाचनालय मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 2 वाचनालय चिखलवाड ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या पांगिरे व रामपूर येथे मंजूर करण्यात आले असून प्रत्येक वाचनालयात 2500 पुस्तकं आहेत. आज प्रत्येकाने मोबाईलपेक्षा या वाचनालयाचा सदुपयोग करून घ्यावा. हे वाचनालय येणाऱ्या पिढीला आदर्श पिढी बनवण्यास मदत करणार आहे. त्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिकांनी तरुण पिढीला वाचनालयाकडे पाठवावे. वयस्कर लोकांनाही या वाचनालयात वाचनायोग्य ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा सदुपयोग करून घ्यावा. विविध स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे पुस्तक आम्ही या वाचनालयाद्वारे उपलब्ध करून देणार असून याचा देखील उपयोग तरुण पिढीने करून गावाचा भागाचा नाव उज्ज्वल करावे असे सांगितले. आतापर्यंत चिखलवाड ग्रामपंचायत व्याप्तीत 5 वर्षात 1500पेक्षा जास्त लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर केलेल्या आहेत. पण त्यामध्ये आपणाला समाधान न मिळता आज रामपूर आणि पांगिरे येथे वाचनालयाचे उद्घाटन केल्यामुळे जास्त समाधान मिळत आहे. त्यासाठी प्रत्येकाने या वाचनालयाचा उपयोग करून घ्यावा असे सांगितले. अध्यक्ष धनाजी पाटील म्हणाले, विकास अधिकारी आसिफ पठाण यांनी प्रयत्न करून चिखलवाड ग्रामपंचायतीने येणाऱ्या 3 गावांमध्ये वाचनालय मंजूर केले आहेत. या वाचनालयात कन्नड, मराठी दैनिके व वेगवेगळे कथा, कादंबऱ्या, गोष्टीच्या पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्या देणगीदारांना देणगी द्यायची आहे त्यांनी पुस्तक रूपामध्ये देणगी देऊन सहकार्य करावे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाचनालय मंजूर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रेखा शितोळे, सुजाता माळी, राजेंद्र पाटील, निलकू पाटील, सुरगोंडा पाटील, विद्यासागर चौगुले, देवगोंडा पठाडे, विजय भोजे पाटील, सुनील शितोळे, भूषण पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याला लक्षात आहे महिला म्हणून मी सांगितलं. वडिलांची चर्चा झाली होती, पण तो त्याच्यापेक्षा हार्ट ऑफ द सिटी म्हणजे हार्ट ऑफ द विलेज म्हणतो त्या ठिकाणी आणि सर्वांना उपयोग होण्यासाठी या ठिकाणी एक ग्रंथालय आणि वाचनालय हे दोन्ही या ठिकाणी आज उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. आणि खरोखरच या उद्घाटन सोहळ्याने आपण जर वाचलो तर वाचणार आहे. आणि या लहान मुलांना, सर्वसामान्य लोकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा या ठिकाणी या वाचनालयाचा स्वतःचा उपयोग करून आपल्या ज्ञानामध्ये तर भर पडणारच आहे. आणि आपला विरंगुळा घालवण्यासाठी या ठिकाणी एक सभागृह, वाचनालय, ग्रंथालय या ठिकाणी या राजू पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये एक अतिशय चांगला उपक्रम राबवला गेलेला आहे. आणि त्याबद्दल सर्व पांगीर ग्रामस्थातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यापैकी फर्स्ट म्हणजे आमच्या चिखलवाड ग्रामपंचायतचा मान ॲक्टिव्हिटी पीडीओच्या सहकार्यामुळे, आपल्या सहकार्यामुळे आज लायब्ररी झाली. आणि लायब्ररीमध्ये जे पुस्तक आहेत आता ते आमच्या गावातून MPSCच्या परीक्षेत पास झाले. तसंच MPSC परीक्षा विद्यार्थी तुमच्या गावातून व्हावं. आता तुमच्या गावात शिक्षक फार आहेत आणि शिक्षकांनी योगदान द्यावं या लायब्ररीसाठी. आणि त्यांनी जर कोण पुस्तक वगैरे देणार असतील आमच्या लायब्ररीसाठी किंवा इतर काही साहित्य देणार असतील तर आमच्या ग्रामपंचायत PDOशी संपर्क साधून
कोणत्या प्रकारची पुस्तकं द्या पाहिजेत, काय द्या पाहिजे, आम्ही त्यांना सांगतो. त्या प्रकारची पुस्तकं देऊन द्यात. ते पुस्तकं दिल्यामुळे ज्ञान वाढते. हे सांगितल्याप्रमाणे आता खरंच वाचनाला आपण फार कमी आले. जास्तीत जास्त लोक टीव्ही आणि मोबाईल, आता टीव्ही बंद आहे, मोबाईल जास्त आहे. वयस्कर लोक मला बघतात आणि मुलं पण बघतात. तर ते मोबाईल फार कमी वापरावा आणि वाचन जास्त लक्ष द्यावं, यासाठी लायब्ररीचा उद्देश आहे आणि लायब्ररी त्यासाठी काढलेली आहे. आणि लायब्ररीचा सर्वांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यावा. SC फंडाचं जे रक्कम पंचायतमध्ये आहे त्याचं SC मुलांना शाळेसाठी बॅग, वह्या, पुस्तकं देण्याचं पण केलेलं आहे. तसेच या ग्रंथालयाला नवीन मेलविचारक म्हणून नेमणूक झालं, त्यांचं सुद्धा आदेशपत्र देणार आहेत. आज सर्व जमलेले ग्रामपंचायत अध्यक्ष, PDO सर, पत्रकार सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजूअण्णा पाटील, सुनीलांना कांबळे, निलकोअण्णा पाटील, सर्व पांगिरातील महिला वर्ग व शिक्षक सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे ग्रामपंचायतीमार्फत आभार मानून पुढील कार्यक्रम चालू करतो. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना नमस्कार. आज आम्ही चिखलवाड ग्रामपंचायतीतर्फे रामपूर आणि पांगीर या दोन्ही गावात नवीन जे शाखा ग्रंथालय, म्हणजे आमचे मेन ग्रंथालय जे आहे ते चिखलवाडात आहे, त्याचे ब्रांच लायब्ररी म्हणून मी एक लायब्ररी रामपूरमध्ये आणि एक लायब्ररी पांगीरमध्ये, हे दोन्हीचा उद्घाटन कार्यक्रम आणि तसंच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आमच्या पंचायतीला 52 घर मंजूर झालेले आहेत, त्यांचा वर्क ऑर्डर देण्याचं काम. आणि तिसरा म्हणजे आमच्या चिखलवाड रामपूर पांगीरमध्ये 4 मुलांचं सिलेक्शन अग्निवीर म्हणून भारतीय सेनेत झालं. त्या मुलांचा सत्कार आम्ही आता रामपूरमध्ये करून आलो, दोघांचा सत्कार. आणि एक आता 2 जण आहेत ते चिखलवाडातले आहेत, त्यांचा सत्कार कार्यक्रमसुद्धा आज आम्ही ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये जे SC फंड असतात, असंच नाही म्हणजे ते टॅक्स कलेक्शन जे करतो फाळा, त्यातच आम्ही थोडा पैसा SC मुलांच्यासाठी, SC समाजासाठी खर्च करायचं असतं. तर गेल्या 4 महिन्यापासून आमच्या पंचायतीमध्ये ते फंड कुठं खर्च करायचं हे विचार चालू होता. तर नंतर आम्ही गेल्या मिटिंगमध्ये निर्णय केला की बाबा आमच्या तिन्ही गावात 66 मुलं SC समाजाचे आमचे 6 शाळेत, कन्नड मराठी रामपूर पांगीर चिखलवाडमध्ये. तर या 66 मुलांना आम्ही एक बॅग आणि नोटबुक्स आणि एक्झाम पॅड, स्केचपेन सेट आणि ड्रॉइंग बुक, 4 लाईन बुक, कंपास आणि त्यांना इतर काय लागतं ते सगळे सामग्री म्हणजे लर्निंग मटेरियल सगळं त्यांना द्यायचं हे कार्यक्रम मी ठेवलेला आहे. आणि विशेष कर आता सरांनी जसं सांगितलं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, त्यांचंच नाही फक्त माझं आणि माझ्यासारखे अनेकांचं स्वप्न सुद्धा आज पूर्ण झालेलं आहे. म्हणजे लायब्ररी ही आहे की नाही अतिशय गरजेची आहे. आता जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितले की बाबा आज आमच्या सगळ्यांचा वेळ जे आहे ते मोबाईलमध्ये चालू फक्त. एका भारतीय युवकाचा सरासरी रोजचे 5 तास मोबाईलमध्ये चालले, रोजचे 5 तास चालले, तर महिन्याला किती झाले? 150 तास, वर्षाला 1800 तास मोबाईलमध्ये चालत फक्त. आणि मोबाईलमध्ये काय त्यांनी उपयोग तसं काय बघत बसत नाही, ते रील म्हणून आलं त्यांनी शॉर्ट्स, ते बघत बघत कसं वेळ जाते हे समजून येत नाही काही. जर ते तेवढंच वेळ एखादा युवक आमच्या गावात कुठला तर नवीन एक कला, नवीन एक स्किल शिकायसाठी उपयोग केला तर ते 1 वर्षभरात 1800 तास ज्या कामात तुम्ही लावता त्यात तुम्ही एक्सपर्ट होणार का नाही होणार का नाही होणार. त्याच्यासाठी आम्ही हे लायब्ररी केलं आहे. आणि लायब्ररी म्हणजे हे फक्त मुलांच्यासाठी असं नाही आहे. लायब्ररी आता पहिल्यासारखी लायब्ररी राहिली नाही, म्हणजे फक्त वाचणारे तेवढे जायचं आणि बसायचं जायचं इथं नाही आहे. आता इथं काय काय काम होणार, इथं मुलांच्यासाठी आम्ही खेळायसाठी, छोट्या मुलांसाठी कॅरम आणि चेस पण ठेवणार आहे. आणि आमचे कर्नाटक सरकारकडून दर शनिवारीला एक मुलांच्यासाठी उपयोगी कार्यक्रम टीव्हीला लाईव्ह असतंय. मग ते कार्यक्रम युट्यूबला येत असते आमच्या गव्हर्नमेंटकडून. त्याच्यासाठी आम्ही टीव्ही आणि इंटरनेटची सुविधा पण इथं देणार आहे. आणि इथं गव्हर्नमेंटने आम्हाला 2750 पुस्तक दिलेली आहे. आणि इथं अजून फर्निचर गव्हर्नमेंटकडून यायचं आहे, तर आम्ही गव्हर्नमेंटचं फर्निचर यायचं वाट न बघता आम्ही पंचायतकडूनच हे सगळं मटेरियल आम्ही आता देऊन रिपेअरी वगैरे सगळं करून आम्ही हे सुरू केलेलं आहे. तर गव्हर्नमेंटने आम्हाला 2750 पुस्तक दिले, ते सगळे कन्नड आहेत. मात्र आमच्या ह्या भागात कन्नड, मराठी, इंग्लिश ह्या सगळ्या पुस्तकाची गरज आम्हाला लागणार आहे. आणि आमच्या भागातले मुलं जे आहेत ते फक्त KPSC तेवढंच घेत नाही, महाराष्ट्र UPSC पब्लिक सर्व्हिस कमिशन पण त्यांनी एक्झाम घेतात. तर आम्ही तर त्यांच्यासाठी भविष्यात कर्नाटक लोकसेवा आयोगाची परीक्षा, तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSCची जे परीक्षाला जेवढे पुस्तक लागणार आहेत ते सगळे पुस्तक आम्ही त्यांना इथं प्रोव्हाइड करणार. सुबोध प्रकाश कोळे.
अद्वैत सत्यजित चितोळे त्यागराज प्रवीण चितोळे श्रद्धा प्रकाश चितोळे सुनील चितोळे श्रावणी चल हे देऊन जेवण या की जेवण तो राजू माने सगळे या सगळे. यज्ञेश यज्ञेश मनीषा सागर चितोळे मनीषा साबळे मानशी मानशी आदिती सतीश पडे ती पाचवी जेवण मानतेश या सगळी पाचवी गायत्री भूषण तिकडे फोटो तसं आलायचं ते तसं राहतो बोर्ड जरा घ्या तुमच्या इथे. नाही काय यस सर